सांगली शहरातील विश्रामबाग गणपती मंदिर परिसरात आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य सभा आयोजित करण्यात आली होती। खऱ्या शिवसेनेचा आणि कामाच्या राजकारणाचा एल्गार या घोषवाक्याखाली ही सभा पार पडली। या सभेला राज्याचे कणखर, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर उतरलेले नेतृत्व, कॅबिनेट मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या दमदार उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की शिवसेना शिंदे गट हा केवळ सत्तेसाठी नाही तर सामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणारा पक्ष आहे। सांगली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या सभेद्वारे आगामी महापालिका निवडणूक प्रचाराचा भव्य आणि जोशपूर्ण शुभारंभ करण्यात आला। कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय। ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आपण आज फोडलाय। बोलण्याचा काळ मर्यादित स्वरूपाचा आहे। देसाई साहेबांना सातारा कार्यक्रम आहे, आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब साताऱ्यामध्ये पोहोचतात, त्यामुळे त्यांना लगेच जायचं आहे। 10 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांची सभा सांगलीमध्ये होती। मी अशी विनंती केली होती की मी त्या सभेच्या निमित्तानं बोलेन, पण देसाई साहेबांनी सांगितले की 2 मिनिट तुम्ही त्या ठिकाणी बोला। कडणे दादांनी असं सांगितलं की जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा खऱ्या अर्थानं आमच्या मतदारसंघामध्ये फडकला। त्याचा परिणाम असा झाला कडणे दादा की माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला सांगलीसारख्या अवघड गावाची जबाबदारी देण्यात आली। ह्या सांगलीमधल्या अनेक चांगल्या उमेदवारांचं तुमच्यावरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा एवढा प्रचंड विश्वास आहे की 7-8 तासामध्ये आपण ह्या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 63 उमेदवार उभा करू शकलो। हे सगळ्यात मोठं यश, कारण भाजप नंतर सगळ्यात मोठा पक्ष कुठला असेल उमेदवार उभा करण्यामध्ये तर शिवसेना आहे। आणि जे मनोगत आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलं, जिल्हा प्रमुखांनी, की एका गोष्टीची खात्री तुम्हाला या व्यासपीठावर नक्की देतो साहेब, मी अगदी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे। मी पंचायत समितीला उभं राहून त्याला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो। जिल्हा परिषदेला उभं राहिलो तेव्हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो। सुदैवानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मताने जिल्ह्यामध्ये साहेब मी निवडून आलो होतो। ज्या पद्धतीने ह्या महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच पद्धतीनं अगदी काही 1-2 आठवड्यापूर्वी आमच्या विटा नगरपालिकेची निवडणूक झाली होती। 50-55 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं, त्या ठिकाणी भगवा फडकवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं। मी सांगली मिरज कुपवाडमधल्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुमचा मान सन्मान राखण्याचं काम हे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं होतं। त्या भागातल्या सगळ्या गोरगरीब माता भगिनींना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती। माझी निवडणूक, आत्ता झालेली नगरपालिकेची निवडणूक, या सगळ्या निवडणुका या माझ्या माता भगिनींनी पार पाडलेल्या निवडणुकी होत्या। तोच माझा आत्मविश्वास आहे की या वेळेला सांगलीमध्ये सुद्धा 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ह्या निवडणुकीला कारणीभूत ठरणार आहेत। कारण आज शिवसेना सोडली तर 50-55 वर्ष ह्या सगळ्या पक्षांनी सत्ता भोगलेली आहे। पण आज हे म्हणजे मी लहान असताना तुमचा शहरीनाला ऐकत होतो, आता माझी पोरं सुद्धा शहरीनालाच ऐकतात सांगलीच। अजून काय तो संपलाय असं नाही। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शिवसेना पॅनेल मधल्या सर्व उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला आणि या प्रचार सभेला उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी, माझे बंधू सन्माननीय सुहास भैया बाबर, या ठिकाणी उपस्थित असलेले महानगर प्रमुख श्रीयुत मोहन वनखंडे, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब गेवारे, श्रीयुत गौरव नायकवडी, बजरंगभाऊ पाटील, मोहनभाऊ चंडाळे, सचिन कांबळे, महादेव सवित, किरण राजपूत, विनायक सूर्यवंशी, इतर सर्व
उपस्थित व्यासपीठावरील आणि संबंधित उपस्थित त्या प्रभागामधले वॉर्डमधले शिवसेना पक्षाचे आणि शिवसेनेनं पुरस्कृत केलेले सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार, या शुभारंभ सभेला जमलेले सांगली, मिरज, कुपवाड नगरीतील सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनी, उपस्थित माध्यमांचे सर्व सन्मान्य इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या माध्यमांचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, भैयांनी सांगितलं, बजरंग भाऊंनी सांगितलं, मोहन वनखंडेंनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, या महानगरपालिकेच्या निवडणुकीची मागच्या 8-15 दिवसामधली राजकीय पार्श्वभूमी, राजकीय घडामोडी कशा घडल्या त्या गोष्टी रिपीट या ठिकाणी मी करणार नाही. पण मी आपल्याला एक सांगेन की जी काय परिस्थिती आज समोर आलेली आहे त्या परिस्थितीला ताकदीनं पुढे जाणारा आणि येणाऱ्या प्रसंगाला पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनं तोंड देणारा पक्ष कुठला असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना हा पक्ष आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलंय, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सुद्धा धाडसानं, धैर्यानं आणि तेवढ्याच संयमानं त्याला सामोरं जा, निश्चितपणे यश तुमचं आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय कुणालाही महानगरपालिकेची सत्ता स्थापन करता येणार नाही. एवढे नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहे आणि ते आणताना शिवसेनेचं विजन असणार आहे. पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप, पुढच्या 5 वर्षाचा मास्टर प्लॅन या महानगराचा या ठिकाणी आम्ही तयार करू. पहिल्या आर्थिक वर्षामध्ये काय करायचं, दुसऱ्या आर्थिक वर्षामध्ये काय करायचं, पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत 5 वर्षाचा रोड मॅप, मास्टर प्लॅन. हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना या आपल्या प्रचार सभेच्या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो. तुम्ही स्वतंत्रपणाने शिवसेना लढणार म्हणून सांगितलं आणि एक चमत्कार झाला की संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक शिवसेनेनं उसळी मारली आणि सगळीकडे त्या ठिकाणी प्रत्येक पर्वामध्ये आपले उमेदवार लागले. भारतीय जनता पार्टीची आणि आपली युती होणार म्हणून त्याने आपल्याला टोलवत नेलं, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही 78 पैकी 63 धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपण उमेदवार केले आणि उरलेले सुद्धा उमेदवार पुरस्कृत करा म्हणून पाठीमागे लागलेले. काल या ठिकाणी भाजपच्या प्रचार सभेमध्ये सांगितलं की शिवसेनेला एकही जागा नाही, त्यांनी जादा जागा मागतात. पण मी त्यांना सांगू इच्छितो ती शिवसेना वेगळी होती, ही शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे. याचा स्ट्राईक रेट तुम्हाला आता या निवडणुकीत बघायला मिळेल. या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेला घेतल्याशिवाय महापौर बसवता येणार नाही या महानगरपालिकेचा. या खात्री मी तुम्हाला देतो. आज अनेक प्रश्न आहेत. गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देशाची विचित्र परिस्थिती होती. आज जे आपले विरोधक आहेत ते राष्ट्रवादीचे महापौर होते, काँग्रेसचा उपमहापौर होता आणि भाजपचा स्टँडिंग समितीचा सभापती होता. आज या तिघांच्याही विरोधात आम्ही लढतोय आणि आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं झाले आहेत. परंतु त्याचं श्रेय मात्र घेणारे दुसरे आहेत. कुपवाडचे 250 कोटीचे ड्रेनेज योजना असू दे, अनेक कोट्यवधीची योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गस्थ लागलेले आहेत. परंतु त्याचं श्रेय आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.